मला फोटोग्राफर अवेलेबल नाही म्हणून आम्ही आलो आहोत दीक्षा फोटो स्टुडिओमध्ये आणि दादा येतात तोपर्यंत मी तुम्हाला इथला माझे फोटोज आहेत ते दाखवते। तर महत्त्वाचं दाखवायचं म्हणजे आमच्या मॉडेलला आम्ही आज बसने घेऊन आलो आहोत आणि आपल्या आशुताईंचा फोटो इथे आहे, मी तुम्हाला दाखवते एकच। नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज आहे आपला चौथा लुक आणि तो आहे नॉर्थ इंडियन, म्हणजे घागरा चोली असं करायचं आहे आपल्याला। तर बघूयात आता तो आजचा लुक कसा होतो। आणि आजही मी वेदिकालाच नेणार आहे आणि काल मी ट्रॅडिशनलसाठी म्हणजे महाराष्ट्रीयन लुकसाठी मी तिला घेतलं होतं आणि एवढा सुंदर झाला होता मेकअप, म्हणजे सगळ्यांनीच त्याचं कौतुक केलं। मी स्वतः नाही सांगत आहे, तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये। आणि खूप छान असा मेकअप झाला आणि आजसुद्धा म्हणजे तिलाच घेऊन जाणार आहे नॉर्थसाठी। तर आता बघूयात आजचा कसा होतो आहे ते। आणि उद्या म्हणजे एक दिवस दिलेला आहे आम्हाला परवाच्या तयारीसाठी। परवा फायनल आहे सोमवारी आणि लवकरच दी एंड। आता बघूयात आपला आजचा लुक कसा होतं आणि त्यानंतर मग फायनल। तर मी आता निघाली आहे, वेदिका येतेच आहे, ती आली की मग आता आम्ही लगेच निघतोच। आणि वेदिकाचा आजचा हा फायनल लुक छान असा तिला मी नॉर्थ इंडियन तयार केलेली आहे। आणि आजचा मेकअप कसा झाला आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। कसं वाटतंय मॉडेल? छान वाटतंय। आजचा लुक आवडला का? छान दिसतं, एकदम स्लाइप कोणी घातली, मागे फिर बघू, पूर्ण टर्न आणि ओढणीला असं जरा वेगळ्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्वेलरी थोडीफार मॅचिंग असं छान असं लुक तिचा मी आज क्रिएट केलेला आहे। आता बघूया मला फोटोग्राफर अवेलेबल नाही म्हणून आम्ही आलो आहोत दीक्षा फोटो स्टुडिओमध्ये आणि दादा येतात तोपर्यंत मी तुम्हाला इथला माझे फोटोज आहेत ते दाखवते। तर महत्त्वाचं दाखवायचं म्हणजे आमच्या मॉडेलला आम्ही आज बसने घेऊन आलो आहोत आणि आपल्या आशुताईंचा फोटो इथे आहे, मी तुम्हाला दाखवते एकच। हे बघा आपली आशुताई, आपल्या आशुताईचा हा फोटो आहे 10वीत असताना तिचा सेंडऑफच्या वेळेस तिचा हा फोटो आहे। इथे 2 आहेत आणि हे बघा इथे एक आहे आपल्या आशुताई, अजून आहेत इथे भारी। चला आम्ही पण आता मग इथे 1-2 फोटो काढून घेतो। आपल्याला खास मेकअपचेच फोटो हवेत, एक पूर्ण लुकचा आणि एक मेकअपचा असा घेऊया आणि मग व्हिडिओ तर आता मग घरी गेल्यानंतरच बनवू मस्तपैकी आणि मग त्याची रील करू। बाजार आहे भुईंचा, बाजार पण आणि फोटोशूट पण। आणि आता बाजार करत निघालो आहोत घरी असल्यामुळे थोडीशी भाजी घेतली, भाजी 2च घेतल्यात फक्त, मेथीची भाजी आणि शापूची भाजी। झाला बाजार। आता चैतन्य आलाय घ्यायला, आता निघालो आहोत घरी। आत्ताच घरी आलो आहोत आणि आज नेमकाच ओम नव्हता, त्याच्यामुळे मग आपला आजचा व्हिडिओ आणि फोटोशूट राहिला म्हणजे तो नाही येऊ शकला। मग आपण तिथेच भुईंजमध्येच एक स्टुडिओ आहे दीक्षा फोटो स्टुडिओ, तर त्यांच्याकडून आपण मग फोटो हे करून घेतलेला आहे। आता बघूयात कसा येतोय फोटो ते, पण काढलेत, छान काढलेत त्यांनी, दाखवले ना त्यांनी, तर काढलेत छान। आणि आज नेमकंच भुईंचा बाजार होता, तिला तसंच बाजारातून नेलं, फक्त स्कर्ट हे केला होता जीन्सवर आणि वर तिने जॅकेट घातलं होतं आणि तसंच मग तिला घेऊन गेलो स्टुडिओमध्ये। आणि मग तिथून पुन्हा मग आता कुठे जाणार दुसरीकडे, म्हणून मग पुन्हा भुईंच्या घाटावरच गेलो आणि तिथेच मग फोटोशूट केलं आणि व्हिडिओही तिथेच घेतला। तर आता बघूयात कसा येतो व्हिडिओ आणि कसे फोटो येत आहेत ते। पण छान झालेला आजचा सुद्धा मेकअप आणि भारी वाटलं। आणि उद्या पण क्लास आहे, उद्या पण बोलवलं आहे, कारण उद्या जे आपलं फायनलचं परवा फायनल आहे, आता मिनी एक्झाम तर झाले आणि उद्या फायनल आहे। तर फायनलसाठी जे लागणारं आउटफिट आहे, ज्वेलरी आहे, तर ते घ्यायचं आहे। आणि उद्या थोडंसं अजून सर सांगणार आहेत की म्हणजे कशा पद्धतीने करायचं आहे, काय करायचं आहे, हेअरस्टाईल काय करायची आहे, कशी करायची आहे,
तर तेही सांगणार आहे. तर त्याच्यासाठी उद्या बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे उद्याही जावंच लागणार आहे. मी म्हटलेलं एक दिवस नेमका मध्ये मिळेल, बरं झालं थोडंसं तेवढंच, म्हणजे आपण रिलॅक्स होतो ना, म्हणजे पुढच्या एखाद्या कार्यक्रमाला. पण काय झालं, हे मिनी एक्झाम पण आता लागूनच घेतले आणि त्यात फायनल पण लगेचच आहे, त्यामुळे म्हणजे आता काय पर्याय नाही आहे. पण असू देत, कसे हे 40 दिवस निघून गेले काहीच कळलं नाही. आजचा 38वा दिवस होता, उद्याचा 39, आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रूम डेमो राहिला आमचा, तर तो उद्या दाखवणार आहेत सर. तर तो सुद्धा म्हणजे बघायचा आहे. आणि मग फायनलची तयारी, आणि परवा 40वा दिवस म्हणजेच फायनल. तर नंबरची अपेक्षा नाही आहे, आणि म्हणजे आपणच यावं फर्स्ट, सेकंड, थर्डमध्ये असं काहीही नाही आहे. कारण मला माहिती आहे मला मेकअप येतो, आणि मला फक्त एक्स्ट्रा नॉलेज हवं होतं, म्हणून मी म्हणजे मेकअपचा क्लास जॉईन केला होता. आणि सरांनी खूप छान नॉलेज दिलं आणि खूप छान माहिती, म्हणजे व्यवस्थित अगदी सगळं स्टेप बाय स्टेप त्यांनी म्हणजे सांगितलं. आणि जे आत्ता ट्रेंडिंग आहे, जे आत्ता चालू आहे, तर त्यातलं सगळं नॉलेज पूर्णपणे म्हणजे सरांनी दिलेलं आहे, आणि खूप छान पद्धतीने शिकवलं आहे. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुली, आम्ही 19 मुली होतो, तर आम्ही 19 पैकी आता तिथे ज्या आता मिनी एक्झाम झालेल्या आहेत, 4 मिनी एक्झाम झाले आहेत. पहिल्या दिवशी थोडंसं हे झालं, दुसऱ्या दिवसापासून पुन्हा म्हणजे छान अशा जरा भारी भारी मेकअप करायला लागला, आणि खूप छान असा रिझल्ट समोर आलेला आहे. आणि तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिलं असेल. जर नसेल पाहिलं तर माझे या आधीचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की म्हणजे मेकअप कसे आहेत, काय आहेत ते. आणि खूप छान पद्धतीने म्हणजे सगळ्या मेकअप करायला शिकलेल्या आहेत. आणि आता फायनललासुद्धा नक्कीच सगळ्याच बेस्ट देतील, आणि बघूयात आता फायनल कसं होत आहे ते. तर आता आली आहे, थोडंसं आता फ्रेश होते, चहा घेते. आणि आज आहे 14वा, जे मावस नंदावे वारले होते त्यांचा. तर आज म्हणजे जे आपण सुतक पाळतो, 10 दिवस जेवण एकत्र करतो, तर त्यांच्यासाठी म्हणजे जे वारले त्यांच्या ज्या मुली असतात, तर त्या असं म्हणजे गोडात म्हणजे काय दुःखातून बाहेर काढायचं आणि गोडवा हे करायचा, अशा पद्धतीत. तर ते गोड जेवण काहीतरी बनवायचं असतं, म्हणून मग आज ते मुलींकडून असतं. आणि मग ते 10 दिवस जे जेवण करायला जातात त्यांना सगळ्यांना जेवण असतं, अशा पद्धतीत आहे ते. तर ते आज आहे. मग संध्याकाळी परत तिकडे जायचं आहे. आणि मग आता काय उद्याची काही तयारी नाही आहे आपल्याला, कारण आता उद्या कुठला एक्झाम नाही आहे, त्याच्यामुळे उद्या मग आपल्याला काही म्हणजे नाही का ड्रेस वगैरे, साडी वगैरे किंवा काय त्याच्यावरची ज्वेलरी वगैरे काहीच नाही काढायचं. त्याच्यामुळे थोडंसं आहे निवांत. तर जी आता भाजी आणलेली आहे, आता ती नीट करायला घेते, आणि ती नीट करत बसते. पहिलं फ्रेश होते, चहा घेते, आणि मग ती भाजी नीट करायला घेते, आणि नंतर मग आपण बोलूया.